विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि संशोधक वृत्तीला चालना मिळाल्यास नवं संशोधन उदयाला येऊ शकतं, हे उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे। या विद्यार्थ्यांनी 150 सीसीची हायब्रिड व्हेइकल तयार केली आहे। ही मोटार इलेक्ट्रिक बॅटरी आणि इंधनावर चालू शकते। दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीला ही हायब्रिड मोटार पर्याय ठरणार आहे। शिवाय प्रदूषणाचाही प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पेट्रोल आणि डिझेल यासारख्या इंधनाची निकड भासतीये। भारताला इंधनासाठी अन्य देशांवर अवलंबून राहावं लागतंय। भविष्य काळात इंधनाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे इंधनाला पर्याय शोधण्यामध्ये संशोधक गुंतले आहेत। पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या मोटारींची संकल्पना पुढे आली आहे। उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल शाखेतील सिद्धेश मगदूम याच्या नेतृत्वाखाली प्रमोद शिंदे, अल्बर्ट शिवणकर, चेतन कोटनूर, रमेश वाईंगडे, सुनील सुतार, विश्वजित पाटील आणि अजय पाटील या विद्यार्थ्यांनी हायब्रिड व्हेइकल अर्थात इंधन आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी मोटार तयार केली आहे। रिक्षाचं जुनं इंजिन, विद्युत बॅटरी, लोखंडी पट्ट्या, प्लास्टिकची खुर्ची आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करून अत्यंत कल्पकतेने ही मोटार साकारण्यात आली आहे। या गाडीमध्ये आम्ही 150 सीसीचं 2 स्ट्रोक इंजिन वापरलं आहे रिक्षाचं। यामध्ये मोस्टली आम्ही बॅक साईडचं इंजिनचे चासी आम्ही स्वतःच फ्रेम केले आहे, सगळी डिझाईन केली आहे। त्यामध्ये इंजिन आहे ते आम्ही रिक्षाचं वापरलं आहे। व्हील्स आहेत ते पण रिक्षाची चाकं वगैरे वापरले आहेत। पुढचं पॅनल आहे, पुढचं जे चाक आहे ते यो बाईकचं चाक आहे। हे पॅनल पण आम्ही स्क्रॅपमधून सगळं शोधून हे केलं आहे, सगळे पॅनल्स वगैरे, आणि ते असेंबल केलं आहे सगळं। ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख प्राध्यापक SG वैद्य, प्राध्यापक SG कातवरे, प्राध्यापक AA वालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल शाखेच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेनं आणि संशोधक वृत्तीनं या हायब्रिड कारची निर्मिती केली आहे। पारंपरिक इंधनाची टंचाई आणि वाढणाऱ्या किमतीच्या या काळात या हायब्रिड व्हेइकलचा नवा पर्याय उपयुक्त ठरणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। त्यांनी त्या ठिकाणी रिक्षाचं इंजिन वापरून कन्व्हेन्शनल IC इंजिन आणि त्याच्याबरोबरीनं गाडीच्या पुढच्या चाकाला DC बॅटरीवरती, DC मोटरवरती ऑपरेटेड व्हेइकल असं हायब्रिड व्हेइकल या ठिकाणी तयार केलेलं आहे। आणि वैशिष्ट्य म्हणजे हे व्हेइकल अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे साधारणपणे 27,000 रुपयामध्ये तयार केलेलं आहे। आणि या व्हेइकलचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला IC इंजिनवरती ही गाडी चालू असती त्यावेळेला याच्या बॅटरी आपोआप चार्ज होती, आणि ज्या वेळेला इंधन संपेल त्यावेळेला या बॅटरीची पॉवर वापरून DC मोटर त्या ठिकाणी चालवली जाते, आणखीन त्याच्या माध्यमातून ही गाडी त्या ठिकाणी चालवता येते। सिग्नलच्या ठिकाणी गाडी थांबली असताना इंधनाऐवजी बॅटरीवर गाडी सुरू ठेवता येणार आहे। इंधन संपलं तर या बॅटरीवर गाडी धावणार आहे। शिवाय प्रदूषणालाही काही प्रमाणात का होईना आळा बसणार आहे। विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्तीनं आणि कल्पकतेनं बनवलेली ही हायब्रिड कार भविष्य काळात निश्चितच उपयोगी ठरणार आहे।